आज तर कॉलेजवाल्यांनी आम्हाला डायरेक्ट सरप्राईजच दिलं भाऊ. कॉलेजवाले कसे सरप्राईज टेस्ट घेतात तसे आज आमची ते सरप्राईज व्हिजिट घेऊन गेले होते. आणि व्हिजिटचं नाव ऐकून पोरं तर लय खुश झाले भाऊ. आणि कॉलेजवाले आम्हाला डायरेक्ट घेऊन आले कापसे पेटणीला. आणि इथं आल्यावर आम्ही बघितलं की इथं तर लय मोठ्या मोठ्या बिल्डिंग होत्या. आणि त्या बिल्डिंगावर जे ना असे चित्र पण काढलेले होते, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बरं का. आणि ते चित्र बी ना आपले महात्मा गांधीचे होते. आणि आता इथं मध्ये काय बिल्डिंगामध्ये तुम्हाला माहिती जाऊन दाखवतो मी. काहीच तर आता आम्ही बाहेर आलेलो आहे. मध्ये मोबाईल अलाउड नव्हता, तरी इथं आम्हाला पेटणी कशी बनवते सांगून सांगितलेले आहे. जे की एक अपंग लोक जे आहे ना ते पैठणी बनवत आहेत, म्हणजे त्यांना इथं काम करण्यात येतो. तरी आम्ही तुम्हाला दाखवलं असतं, पण इथं कॅमेरा अलाउड नाही, मोबाईल अलाउड नाही, मोबाईल अलाउड नव्हता. त्याच्यामुळे आम्ही तुम्ही काही दाखवलं नाही. तर आपण बघूया आता पुढचं काय होणार आहे. तर आम्ही जाणार आहे आता गोशाळेमध्ये. तर आता इथं आमचं फोटो बिटो काढणं चालू आहे इथं. आता ते काय तुम्हाला हे बघा, पब्लिक सगळं कॉलेज मुलं सगळे फोटो वगैरे काढताय, फोटोशूट चालू आहे. तर आपण भेटणार डायरेक्ट गोशाळेमध्ये. तर पब्लिक लाईक आणि फॉलो नक्की करा बाबा. गाईस तर आता आम्ही गौशाळेत चाललेलो आहे. तुम्हाला मधून जाऊन दाखवतो आम्ही गौशाळा कशी. लाईक आणि फॉलो नक्की करा. तर आणि मित्रांनो, यांच्यापैकी जे आहे ना जवळपास 70-80 गाय होत्या बरं का यांच्या गौशाळेमध्ये. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 70-80 गाय म्हणलं त्यांचे खूप शेण निघत असेल. आणि यांच्या शेणाचं काय करतं, तर यांच्यापैकी जे आहे ना ती पण प्रोसेस केली जाते बरं का. आणि या शेणाची कोणती प्रोसेस करते मी तुम्हाला हे सुद्धा सांगतो बरं का. मित्रांनो, तुम्ही बघू शकता त्याची ही जी मूर्ती ना ही शेणापासून बनलेली, जी की अपंग लोकांनीच बनवलेली. आणि इथं अशा खूप साऱ्या मूर्त्या आहे. आणि असे खूप प्रोडक्ट्स आहे ते शेणापासून बनलेले आहे. आणि मित्रांनो, हे जे प्रोडक्ट्स जे आहे ना हे बनवत्या आणि आणि ऑनलाईन फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सेल करतात. गाईज नेट पकडणं आम्ही बघितलेलं आहे आता सगळं, सर्व काय बघून झालेलं आहे गाईज. आता गोशाळा वगैरे सगळं झालंय. आणि याच्यानंतर आता पुढचा काय प्लॅन आहे आता ते आम्हाला पण माहित नाही. कॉलेजला जायचं राहणार, शेवटी कारण टाइम झालेला आहे. आता तर अजून काही आम्हाला प्लॅन पण- चेंज आम्हाला असला पण भूक लागलेली आता. जोराची मेसचा टाइम झालेला आहे जेवायचा. आता अजून अर्धा तास लेट झालो तर मेस बी बंद होऊ शकते. त्याच्यामुळं अजून आम्हाला काही प्लॅनिंग माहित नाही. त्याच्यामुळे तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.